आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत. मी जबाबदारीने बोलतो. शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपरातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रचंड पैशाचा अपहार केलेला आहे. आजही ते फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो. जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो TDRचा घोटाळा झाला, मुख्य सचिव त्या काळातले, त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, ज्याच्यामध्ये 467 13-2 309 409 406 सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळेच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती. आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाहीये. मी जबाबदारीने बोलतो, शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेले. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा. खरं म्हणतं तर महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहेत. त्यांना आता कुठलेच आरोप करता येत नसल्यामुळे ते आता अशा प्रकारचे वाह्यात आरोप करण्याचा त्या ठिकाणी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करताय. माझं म्हणणं असं आहे महेश शिंदेंना की आपणच ह्या केसेस तुमच्याच सरकारने माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमधले निर्णय घेतले, जे बाकीच्या राज्यकर्त्यांना जसं लोकशाहीच्या माध्यमातून पराभव करता येत नाही, अडवता येत नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर याच महेश शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर 2 दाखल केलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगायची गरज नाही, तरी सुद्धा मी आहे तिथं ठाम आहे. तुमच्याला काय गद्दार नाही आहे, तुमच्याला पैशासाठी विकला गेलेलो नाही आहे आणि तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलूच नका. तुम्ही जेवढे पार्टनर तुमच्या कंपनीने मध्ये राहिलेले आहेत त्या कंपनीमधले पार्टनर तुमचे का सोडून गेले, त्यांना का बाहेर काढलं, तुम्ही काय केलं, तुमची कपट नीती आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आहे तशीच अजून चालू राहिलेली आहे. तुमचा पण भांडाफोड मी निवडणुकीच्या वेळेला करणार आहे. त्यावेळेला तुम्ही कुठं काय काय उद्योग केलेले आहेत, काय काय कोणाला फसवलेला आहे, ते सगळा जाता माझ्याकडे आहे. तो योग्य वेळी मी काढणार आहे. तुम्ही नीतिमत्तेची भाषा करू नका. आम्ही नीतिमत्तेवर आहो म्हणून 25-30 वर्ष ह्या राजकारणामध्ये टिकून आहोत.